आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, सत्ता संघर्षावर मोठी सुनावणी। राज्यात झालेल्या सत्ता संघर्षाच्या प्रकरणात आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबर पर्यंत देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहेत। मात्र हा निर्णय आणखी लांबण्याची शक्यता आहे। नार्वेकर हे आपला निर्णय देण्यासाठी सुप्रीम कोर्टाला आणखी 2 ते 3 आठवड्यांची मुदतवाढ देण्याची विनंती करणार आहेत। त्यासंबंधी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना त्यांनी पत्र पाठवल्याचे समजते। आमदार अपात्रतेची सुनावणी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पूर्ण करण्यात येणार आहे। मात्र अध्यक्षांना विविध कागदपत्रांची तपासणी आणि त्यांचा अभ्यास करण्यासाठी अधिकचा वेळ लागणार आहे। आमदार अपात्रते प्रकरणी शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी अपेक्षित आहे। सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे विधानसभा अध्यक्षांच्या वतीने निर्णय देण्यासाठी आणखी वेळ देण्याची विनंती करू शकतात, अशी माहिती विधिमंडळाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। नार्वेकर यांनी आतापर्यंत 20 वेळा 6 तासांपेक्षा जास्त काळ सुनावणी घेतली आहे। हिवाळी अधिवेशनातही त्यांनी सुनावणी सुरू ठेवली आहे। ही सुनावणी अधिवेशनात 18 ते 20 तारखेपर्यंत पूर्ण होईल। मात्र अपात्रते प्रकरणी शिवसेना, शिंदे आणि ठाकरे गटाकडून 34 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत। त्यातून 2,67,000 पानांचे दस्तावेज जमा करण्यात आले आहेत। निकाल देताना या कागदपत्रांचा अभ्यास करणे आवश्यक आहे। हे काम उरलेल्या दिवसात शक्य नाही। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सुनावणीला गती देण्यात आली आहे। दिवाळीत आणि अधिवेशन काळातही ही सुनावणी झाली आहे। सत्ता संघर्षाचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार, एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, यावर तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।